नमस्कार. आपण पंचकर्म झाल्यावरती एक ठराविक डाएट चार्ट पेशंटला फॉलो करायला सांगतो, ज्याला आयुर्वेदामध्ये संसर्जन क्रम असं म्हटलं जातं. पंचकर्म झाल्यावरती म्हणजेच वमन किंवा विरेचन झाल्यावरती भरपूर प्रमाणात उलट्या झाल्यामुळे किंवा भरपूर प्रमाणात जुलाब झाल्यामुळे पेशंटचा जो अग्नी असतो, जी अन्न पचवायची क्षमता असते, ती काही प्रमाणात मंद झालेली असते किंवा कमी झालेली असते. सो त्या अग्नीला आपल्याला हळूहळू तयार करायचं असतं, म्हणजे अग्निसंदूषण करायचं असतं. म्हणून आपण हळूहळू त्याच्यामध्ये थोडं थोडं अन्न टाकून तो अग्नी वाढवतो, मोठा करतो आणि पेशंटची अन्न पचवायची ताकद परत रिएस्टॅब्लिश करतो. सो पंचकर्म झाल्यावरती संसर्जन क्रम नीट श्रद्धेने पाळणं, सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्स नीट पाळणं हे खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून पंचकर्म केल्याचे फायदे हे जास्त प्रमाणात वाढतात. पंचकर्माचे फायदे हे वृद्धिंगत होतात. सो हा संसर्जन क्रम काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. साधारण वमन ज्या दिवशी आपण वमन करतो किंवा ज्या दिवशी आपण विरेचन म्हणजेच जुलाब करतो, तो दिवस हा पहिला दिवस असतो. हा सगळा चार्ट जो मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतोय तो आपण रायटिंगमध्ये पेशंटला दिलेला असतोच. सो पहिल्या दिवशी जेव्हा तुमचे जुलाब थांबतील किंवा तुमच्या उलट्या थांबतील आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा पहिल्यांदी भूक लागेल, तेव्हा आपण सर्वप्रथम पेशंटला लाजामंड हे प्यायला सांगतो. लाजामंड म्हणजे काय, तर साळीच्या लाह्यांचं पाणी असतं. सो साळीच्या लाह्या म्हणजे आपण पूजेला जे चुरमुऱ्यांसारख्या शाली तांदळाच्या लाह्या विकत मिळतात बाजारामध्ये, आपण पूजेला किंवा होमामध्ये आपण त्या वापरतो, त्या तुम्ही पाहिल्या असतील. सो त्या साळीच्या लाह्या साधारण घरी आणून ठेवायच्या. साधारण त्या लाह्या 2 वाटी 3 वाटी लाह्या भांड्यामध्ये काढायच्या. त्याच्यामध्ये एक 6 ते 7 कप पाणी टाकायचं. नंतर ते पाणी उकळवून साधारण ते अर्ध करावं पाणी. नंतर हे सर्व गाळून घ्यायचं आहे आणि मग हे पाणी आपल्याला प्यायचं आहे. याला आपण लाजामंड म्हणतो. ह्या पाण्यामध्ये चवीसाठी मिऱ्याची पावडर, जिऱ्याची पावडर, चाट मसाला असं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. थोडंसं पाव चमचा तूप वगैरे जरी ह्याच्यामध्ये टाकलं त्यावेळी तरीसुद्धा चालतं, त्याचा फायदाच आपल्याला होतो. सो हे लाजामंड साधारण संध्याकाळपर्यंत आपल्याला फक्त लाजामंडच प्यायचं आहे. किती प्यावं ह्याला काही क्वांटिटी नाही. तुम्हाला भूक असेल, पचेल, रुचेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, ते कितीही घेऊ शकता, पण संध्याकाळपर्यंत फक्त लाजामंडच घ्यायचं आहे, दुसरं काही नाही. फार फार तर त्यावेळी तुम्हाला ग्लुकॉन डीचं पाणी किंवा इलेक्ट्रॉलचं पाणी हे घेतलं तर चालेल, पण पहिल्या संध्याकाळपर्यंत लाजामंड घ्यायचं. नंतर संध्याकाळच्या वेळी नवीन साळीच्या लाह्या घ्यायच्या. चुरमुऱ्यांना आपण जशी फोडणी देतो तशी तुपाची फोडणी त्या लाह्यांना द्यायची आहे. त्याच्यामध्ये सुद्धा चवीला तुम्ही चाट मसाला, मिरे पावडर, जिरे पावडर जे काही तुम्हाला चवीसाठी लागेल, तिखट थोडंसं हे तुम्ही टाकू शकता आणि त्या लाह्यांना चिवड्यासारखी फोडणी देऊन त्या लाह्याच खायच्या आहेत. अगदी पोतभर लाह्या खाल्ल्या तरी चालतील, पण फक्त संध्याकाळी त्या लाह्याच खायच्या आहेत. हा आपला पहिल्या दिवसाचा आहार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर रव्याची, सातूच्या पिठाची, तांदळाच्या पिठाची, नाचणीच्या पिठाची पेज किंवा खिमटी तुम्ही खाऊ शकता. तसंच तुम्ही डाळींचं पाणी प्यायलात दुसऱ्या दिवशी तरीसुद्धा ते चालतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्ही फळं खाल्लीत तरीसुद्धा चालतं. संध्याकाळी तुम्ही फळं खायची. आपण हा दुसऱ्या दिवशीचा जो आहार सांगितला आहे, त्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशीचा आहार म्हणजे साळीच्या लाह्या, लाजामंड, इलेक्ट्रॉलचं पाणी किंवा ग्लुकॉन डीचं पाणी हे तुम्ही घेऊ शकता. सो दुसऱ्या दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशीचा आहार घेतला तरी चालतो आहे. नंतर मग तिसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही अगदी पातळ भात खाल्लात, अगदी सूपसारखा पातळ केलेला भात खाल्लात तर सगळ्यात चांगलं ते. नंतर तिसऱ्या दिवशी भूक असेल त्याप्रमाणे खायचं आहे. तिसऱ्या दिवशी तुम्ही दुसऱ्या दिवशीचा जो आहार आहे, पेज खिमटी म्हणा, फळं म्हणा, डाळींचं पाणी म्हणा, शहाळ्याचं पाणी म्हणा, हे सुद्धा तुम्ही तिसऱ्या दिवशी घेऊ शकता. थर्ड डेला संध्याकाळी नंतर मग तुम्हाला मुगाच्या डाळीची खिचडी खायची आहे. ती पचली की फोर्थ डेला सकाळी तुम्ही अर्धी एक पोळी खाऊन बघा. ती पचली की नंतर तुम्ही संध्याकाळी 2 पोळ्या खाऊन बघा. असं करत करत पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्हाला नॉर्मल डाएटवरती यायचं आहे. जसं आपण एखाद्या लहान मुलाला हळूहळू नॉर्मल डाएटवरती आणतो, त्याप्रमाणे आपण पेशंटला या संसर्जन क्रमाद्वारे हळूहळू त्यांच्या नॉर्मल डाएटवरती आणतो. ह्या 3 संसर्जन क्रमाच्या दिवसामध्ये पहिल्या दिवशी जेव्हा आपलं वमन होतं किंवा विरेचन होतं, त्या दिवसापासून
ते आपण खिचडी खाईपर्यंत ह्या दिवसापर्यंत श्री आयुर्वेदमधून दिलेली तुम्हाला जी औषधं चालू असतील ती तुम्हाला घ्यायची नाही आहेत. तुम्हाला जर थायरॉईडची गोळी चालू असेल, डायबिटीसची गोळी चालू असेल, ब्लड प्रेशरची गोळी चालू असेल किंवा इतर कुठल्या खूप महत्त्वाची औषधं चालू असतील तर ती घ्यायची की नाही ते आम्हाला विचारून तुम्ही त्याप्रमाणे कंटिन्यू करू शकता. त्यासाठी आम्ही सल्ला त्यासाठी देतो की बाबा थायरॉईडची गोळी आपण कंटिन्यू करायला सांगतो, डायबिटीसची गोळी आपण शुगर बघून पेशंटला घ्यायची की नाही हे सांगतो, बीपीची गोळी, थायरॉईडची गोळी मात्र पेशंटला घ्यायचीच असते, ती गोळी आपण शक्यतो बंद करत नाही. सो या आणि अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद.